नमो बुद्धाय. जय भीम. मित्र, वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले यामधील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील सिद्धार्थ गौतमाचे कुळ, पूर्वज, जन्म, असित मुनीचे आगमन, महामायेचा मृत्यू, बालपण आणि शिक्षण, सुरुवातीची लक्षणे, विवाह, राजपुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना, राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश, महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत, राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर, शाक्य संघात प्रवेश, संघाशी संघर्ष, देशत्यागाची तयारी, मार्ग सापडला परिवर्ज्या आणि निरोप इथपर्यंत आपण बघितले आहे. त्याचप्रमाणे वर्षावास दिवस 8वा यामध्ये गृहत्याग, राजपुत्र आणि त्याचा सेवक छन्न परतला आणि शोकाकुल कुटुंब याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन करणार आहोत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पहिला खंड बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील भाग पहिला जन्मापासून परिवज्यपर्यंत यातील 18 गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिवर्ज्य घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्येच होता. त्याचप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंटक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीन येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन व निश्चल नयनाने ते त्याला प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे, कारण त्याच्या सुंदर लक्षणाने तो जत्यात सालंकृत होता. काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपली दिव्य किरणाने युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकीकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या. त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्याच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिवर्ज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिवर्ज्या घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःख वेगाने ती स्वतःला सावरू शकणार नाही. परंतु ती त्याच्या न कळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असले त्याने पाहिले. आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्याच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्याच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडू रडू त्याला कवटाळू धरले आणि आपल्या अश्रूंनी नाहून काढले. छन्नाने कंटकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापितेपासून दूर झाला व छन्न तेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्याने परिवर्जकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिवर्जकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिवर्जकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिवर्जेची दीक्षा घेण्यासाठी भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्याच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिवर्जक झाल्याचे जाहीर केले. परिव्रज्या घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेवर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिवर्ज्याचे संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला.
तो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमाला परिवर्ज्य घ्यावास लावणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोबा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्या मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोरियामधला झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ते कमळाने भरलेल्या एका तळ्यात टाकली. परिवर्ज्या संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत असत, हाच तो श्रेष्ठ कुलोत्पक शाक्य, थोर मात्यापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला. पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. तो असा शाक्य युवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवले नाही, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्कारले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमी संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. 19 राजपुत्र आणि त्याचा सेवक. कंटकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंटकासह अनोबा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोबा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही, पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वाटतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो, तो त्याच्या भावी पोषणासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही. तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांगा की मी त्यांना सोडून आलो, तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाही. माणसाच्या मरणासमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्यांच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. महाराजांची, माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग, आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा.
आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार थोर स्त्री आहे. तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावना तिरकेने कंठ दाटून येऊन उत्तरला, स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रोतून बसावा तशी तू तुझ्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचे अंतःकरण प्रेमानं उचंबळले आहे. त्यांची तर गोष्ट बोलावायच नको. कुठे तू जातो प्रासादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कोशाग्रांनी भरलेल्या तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय? आणि तुझी सावत्राई, जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय? जी सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी पतिभक्ती परायण असून जिचे नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे, तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय? आणि तू तुझे आप्त, नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या, तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे, कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस, पण ते कोण खरे मानतील आणि कोण त्याच्यावर विश्वास ठेवील? छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळायला चिटकवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसांना आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर. दुःखाकुल छन्नाने ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्या सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीबद्दल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत ती कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात, तसे प्राणीमात्राच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात, तसाच मी प्राणीमात्राचा सहवास व वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करू नकोस, परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार आहे का? स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमट्या कंटक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू डाळले. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंटक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंटका, आवरते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काशाय वस्त्रांना नमन केले. कंटक आणि छन्न याचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रानेशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले भाऊ पसरून केला व तो जमिनीवर लोळू लागला.
पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठ्या मोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंटक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशाने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासात निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राहील. काही वेळा चालताना अडथळे व काही वेळा जमिनीवर पडे. आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. 20 छन्न परतला. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला. यामुळे दुःखी कष्ट झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका रात्रीत कूच करीत असे त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यास त्याला 8 दिवस लागले. कंटक घोडा जरी मोठ्या शिवराच्या आवेशाने कूच करीत होता तो अगदी गलित ग्रास्त्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार भूषणाने सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात खिंचाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोचले, मनाने नाही. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या वृक्षामुळे उल्हासित व शोभायान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद फार मावळला होता. निस्तेज चेहऱ्यावरचे व अश्रुढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि गोडा कंटक हे शक्य कुळाच्या कुलदीपाशिवाय गलगात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांना ढळाढळा अश्रू ढळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या राजकुळाचा व राज्याचा कुलदीपक? असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहरात आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगरी युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधडा खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. 21 शोकाकुल कुटुंब. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरतात कंटक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळवण्यासाठी मोठ्याने खिंगाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंटक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. परंतु त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंटक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली व मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजानुभाव आहे, ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे ज्यांचे डोळे, ज्यांची अंगकाठी सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद व आवाज दुदुंबी किंवा मेघगर्जनासारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे काय? असा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे. ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेले, नीलकमळासारखे दिसणाऱ्या व मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या त्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल? ज्याला शरीरात उंच वस्त्रे, प्रावरणे, सुगंधी अत्तरे व चंदनाने सजविलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पोहोडण्याची सवय, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी, वारा
व ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्ण शयेवर झोपला असताना वाद्यवृंदाच्या नादमाधुर्याने रात्री ज्याला जागी केले जाते, तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यावर कसा काय झोपणार? हाय रे देवा! हा असा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकांच्या गळ्यात गळा घालून थरथरत्या वेली अशा आपल्या फुलामधून मध गाळतात तशा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नंतर यशोधरेने आपल्या सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दीडमूळ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्याची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारी कराव्यास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा की माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पितेच्या मांडीवर कधीही खेळू नये काय? हाय रे देवा! त्या शुद्ध पुरुष नायकाचे अंधकरण किती निष्ठुर! त्याच्या सुकुमार सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय व क्रूर! शत्रूलाही मोहित करेल अशा बोबड्या बोलाच्या ह्या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल? माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे. होय, अगदी दगडासारखे किंवा लोखंडाचेच बनलेले असावे. कारण त्या हृदयाचा नाद सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना व एखाद्या पोरक्यासारख्या आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहनच होत नाही. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावातच जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने दिडमूड होऊन मोठ्या मोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठाल्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंटक परत आले आहे हे ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला. दुःख विवाह झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून विव्हळून तो रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तेथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे देवा, कधी रे आम्ही तुला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागली. मित्र, वर्षावासातील आजचा 8वा दिवस. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले या पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील 18 गृहत्याग, 19 राजपुत्रांनी त्याचा सेवक, 20 छन्न परतला आणि 21 शोकाकुल कुटुंब याचे आपण वाचन, श्रवण आणि मनन केले आहे. यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील दुसऱ्या भागातील कायमचा संसार त्याग यामधील 1 कपिलवस्तू राजगृहाकडे प्रयाण, 2 राजा बिंबिसाराचा उपदेश आणि 3 गौतमीचे बिंबिसारास उत्तर याचे पूर्वार्ध याचे वाचन, श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस 9वा याला करणार आहोत. म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. जय भीम, जय बुद्धाय.